जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कॉम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत नगर रोडवर कर्जत शहराजवळ जोगेश्वरवाडी येथे एसटीने दुचाकीला उडवले आहे। आज सकाळी हा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। एसटी ड्रायव्हरने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रस्त्याचा विचार न करता भरधाव वेगाने एसटी चालवून दुचाकीला उडवले आहे। या दुचाकीला उडवण्यापूर्वी त्याने एका गाडीला कट देखील मारला होता। कर्जत येथील जोगेश्वरवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे। जो दुचाकीवर जखमी झालेला आहे तो कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील असल्याची माहिती मिळाली। जोगेश्वरवाडी येथील वेग प्रतिबंधक आलेला असताना तो चुकीच्या पद्धतीने एसटी ड्रायव्हरने रॉंग साइडनी गाडी घातली। ही जी आहे तिचा एसटी क्रमांक जो आहे भूम डेपोची गाडी असून त्याचा एसटी क्रमांक MH14 BT 1462 असून या एसटीने दुचाकीला उडवले। त्याचा क्रमांक MH12 VA 4032 असा आहे। कर्जत तालुक्यातील ही घटना आहे। चुकीच्या पद्धतीने एसटी चालवून या अपघातास कारणीभूत ठरलेला एसटी चालक या ठिकाणी घटनास्थळी पोलीस आले असून त्याला या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला आहे। कर्जत येथील जोगेश्वरवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे। एसटीने या ठिकाणी दुचाकीला उडवले आहे। दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याला कर्जत येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेले आहे।